गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही बघू शकता आता सकाळची वेळ आहे आणि बाहेरचा नजारा खूप सुंदर छान असा आहे. चिमण्या नुसत्या छेव छेव करतात आणि आता वाजलेले आहेत 7. तर आता मी ज्ञानेशचा सेट नंबर 3 जे आहे क्वेश्चन पेपर तो सोडून घेणार आहे आणि ते जोडीला छान मस्त मी ब्लॅक टी केलेला आहे. तर ज्ञानेशसुद्धा पेपर लिहिता बिता ब्लॅक टी पिल आणि मी तुम्हाला अच्छा ओके टिफिनला काय आहे हे ज्ञानेश दाखवतोय. हे ज्ञानेशला हे झाकण लावल्यामुळे हे ना थोडंसं हलकं क्रश झालं. लाव ज्ञानेश झाकण. तर हे ज्ञानेशला टिफिनला दिले पण हे ज्ञानेशला खूप आवडतं. आवडीचा टिफिन आहे हो ना. हां तर खूप दिवसांपूर्वी मी ना इथे ज्या शेंगा यायच्या ना त्याच्या ज्या म्हणजे शेंगा जेव्हा पिवळ्या व्हायच्या येल्लो कलरच्या त्याच्या ज्या बिया आहेत ना तर मी त्यामध्ये सुद्धा ॲड केल्या होत्या पण त्यातले ते छोटं रोप मरून गेलं. पण यामध्ये सुद्धा मी बी लावलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकतात हे गोकर्णीचं झाड आहे आणि या गोकर्णीच्या झाडाला छान मस्त असं हे फूल आलेलं आहे. गोकर्णीचं फूल आलेलं आहे. सही आहे ना. छान मस्त ब्लू कलरचं आहे. छान दिसतं. आणि ते आपलं खायच्या पानाचं झाडसुद्धा खूप छान सुंदर आहे. मस्त. तर खूप आणि तुम्ही इथे बघू शकतात की या साईडला गुलाब बघा किती आले. एक इकडे बाहेर त्या साईडला 2 आणि अजून त्या साईडला कळासुद्धा आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. हे दिसताना सुंदर दिसतं. असं वाटतं की झाडांमध्ये गुलाब लपून बसलं आहे असं आहे. हाय हाय. लिहिलं. त्यानंतर प्ले. हां प्ले. PL हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही. आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजले 11. तर मी आता जस्ट बैठकीवरून आलेली आहे. तर मी म्हणजे बैठक 10:30 वाजता सुटते. मी 10:15 वाजता निघते आणि मग त्याच्या शाळेमध्ये जाऊन त्याला आधी पिकअप करते आणि मग आम्ही दोघंही घरी येतो. तर आता मी घरी आलेली आहे. ज्ञानेश गेलेला आंघोळीला. तर मी आज सिम्पल असे ना तिखट पोहे करणार आहेत वगैरे. कारण ज्ञानेशला आहे ना असं कांदा टोमॅटो टाकून अजिबात आवडत नाही. तो काय करतो माहिती, कांदा वेगळा काढतो, टोमॅटो वेगळा काढतो आणि नुसते पोहे खातो. तर मग मी काय करते त्याच्यासाठी ना नुसते आणि त्याला लाल तिखट टाकून पोहे आवडतात, मिरची टाकून अजिबात नाही. तो कढीपत्ता मिरची कांदा टोमॅटो हे सगळं तो साईडला काढून ठेवतो. तर मग मी काय करते माहिती आहे का, सिंपल असं तेलावरती जिरं राई टाकते आणि थोडीशी हळद लाल तिखट आणि त्यावरती मी भिजवलेले पोहे टाकून देते. थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करते आणि छान व्यवस्थित फ्राय करते. 5 मिनटं वाफ देते. असे मी त्याला तिखट पोहे करून देते. त्याला तसेच आवडतात. तर मी आज तेच करणार आहे, तिखट पोहे बस. बाकी संध्याकाळी बघू. आणि ज्ञानेश संध्याकाळी क्लासला जातो 5 वाजता. तर मला ना पूर्ण ह्या घराचं ना पूर्ण म्हणजे सगळी साफसफाई करायची आहे. कारण ना मी साफसफाई ना दिवाळीमध्ये साफसफाई केली होती. पूर्ण वगैरे जाळं वगैरे काढलं होतं. तर आता मला खूप ठिकाणी जाळं दिसतोय वगैरे. तर उद्या शनिवार आहे. तर उद्या ज्ञानेशला सुट्टी आहे शनिवारी. तर तेच विचार करते की आज संध्याकाळी म्हणजे दुपारपासूनच आता आम्ही दोघंही थोडं खाऊ, थोडं आराम वगैरे करू. त्यानंतर मी ज्ञानेशला क्लासला पाठवेल आणि मग मी पटापट 2-2.5 तासामध्ये पटापट साफसफाई करून घेईन. आणि उद्या तर शनिवार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता धुळीवंदन प्लस गुढीपाडवा, त्यानंतर रामनवमी हे सगळं आता पुढच्या महिन्यात आलेलेच आहे. त्यामुळे घराची साफसफाई केलीच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच
ज्ञानेश आंघोळ करतोय ना, तर तो जातो तोच पाण्यामध्ये छान एन्जॉय करतोय. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच मी आता फटाफट फ्रेश वगैरे होते आणि गरम गरम ज्ञानसाठी कांदा पोहे करते वगैरे. तर मी आता ज्ञानेशला क्लासला पाठवलेला आहे. आता 5:45 वाजलेले आहेत. तर मी इथेही लायटर घेतलेली आहे आणि इथे ही झाडू आहे, झाडू आणि हा कपडा घेतलेला आहे पुसण्यासाठी. तर मी आधी जाळा करणार आहे, त्यानंतर पंखे पुसणार आहे आणि नंतर मग पूर्ण कारण इथे हे जे पंखे आहेत तुम्ही बघू शकतात, इथे या कॉर्नरला सुद्धा खूप अशी धूळ आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात इथे जाळा आहे, इथे या साईडला कोपऱ्याला खूप सारं जाळं आहे. त्यानंतर हे बघा इथे दिसतं तुम्हाला हे काळा जाळं आहे. या साईडला खूप असं जाळं आहे, इथे पण जाळं आहे वगैरे. तर या कोपऱ्यामध्ये या पॅसेजमध्ये प्लस तुम्हाला बेडरूममध्ये पण दाखवेल. तर मी ना आधी सगळी तयारी करून घेतलेली आहे. बेडवरचे जे काही ब्लँकेट वगैरे होते ते मी सगळे इथे खालच्या खणामध्ये ठेवलेले आहेत. खालचा खण इथे ठेवलेले आहेत आणि या बेडला पूर्णपणे मी रॅप करून घेतलेला आहे. म्हणजे कसं आहे ना, या बेडवरती जे काय असे धूळ वगैरे पडणार नाही. आणि बेडरूममध्ये खूप सारं झाडं मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे या साईडला वरती इथे, तर शक्य करून जास्त करून बेडरूममध्ये खूप जाळं आहे. या सगळीकडेच वरतीच आहे फक्त या साईडला. आणि तुम्ही ते बघू शकता पंखे, या पंख्याला खूप सारं. तर मी आधी पटापट जाळं काढते आणि मग पंखे पुसते. आणि पंखे पुसून झाले ना की मग मी सर्वात शेवटी झाडून काढेल आणि मग लादी वगैरे पुसेल. आणि अजून एक गोष्ट, इथे जे काय बॅग वगैरे होती वगैरे, त्यानंतर इथं त्याचं जे साहित्य वगैरे होतं ते मी सगळं आतमध्ये ठेवलेलं आहे. इथे त्यांचे टॉईज वगैरे ते सगळे, कारण त्यावरती धूळ पडता कामा नाही, कारण ते टॉईज खूप चांगले आहेत. तर तेच जे होतं ते सगळं मी पटापट आवरून म्हणजे सगळं आतमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे कसं आहे ना, हे नाही होणार. आणि हा बेडच्या पाठीमागचा भाग आहे. हे बघा खूप सारा कचरा आहे. तर मी आता खरं म्हणजे बेड मी ओपन केला होता, मी तो परत क्लोज केला आता. तर 2 दिवसापूर्वी मी हा बेड ओपन केला होता, तर परत क्लोज केला याला. तर आता तेच, तर मी आता पटापट सगळं जाळं काढून घेते आणि मग सगळं पटापट घेते आता आवरायला. कारण कसं आहे ना, ज्ञानेश क्लासवरून यायच्या अगोदरच
मी हे करून घेते, म्हणजे सगळं जाळं काढून घेते. आणि तुम्हाला माहिती आहे हे जे सोप्यावरचं हे सगळं मी हे असंच ठेवणार आहे. आधी जाळं काढते, कारण तुम्हाला माहिती आहे हे जे आहे तर मला हे धुवायचं आहे. त्यानंतर हे खूप मळलेलं आहे, तर आधी जाळं काढते आणि मग मी हे सगळं काढते, म्हणजे सोप्यावरती सुद्धा धूळ बसणार नाही. आणि मला हे जे लायडर आहे ना, फक्त इथं जो मधला भाग वगैरे पंखे वगैरे पुसायला लागतं. आणि ही जी साईड आहे या साईडला फक्त मला ही लायडर लागते बेडरूममध्ये वगैरे. तर इथे मला जास्त हे लागत नाही, तर मी सिंपल अशी इथे वरती चढून या साईडनी अशा पद्धतीने छान मस्त जाळं काढून घेते. इथे खूप असं जाळं आहे. त्यानंतर ते हे जे मोर आहेत या साईडला पण असं अगदी छोटे असे जाळे आहेत. तर हे ज्या फोटो फ्रेम आहेत ते मी याच्याने क्लीन करते, कारण हे सॉफ्ट आहे ना, त्याच्याने पटापट ही धूळ जी असते ना ती निघून जाते. इथे सुद्धा इथे तर ज्ञानेश असताना, तर तुम्हाला माहिती आहे का, ज्ञानेशने लिटरली इथून इथे उड्या मारल्या असत्या, इथून इथे उड्या मारल्या असत्या. आता मी तिथलासुद्धा पडदा काढलेला आहे आणि ते सुद्धा छान मस्त झटकून घेतलेलं आहे. हे दोन्ही पंखे पण झटकून घेतलेत. तर मी लगेचच फॅन वगैरे लगेच पुसून घेते. तर तुम्हाला माहिती आहे का, मी सगळं जाळं काढलेलं आहे. इथला जो पडदा आहे तो सुद्धा काढलेला आणि आधी भिजत टाकले. तो मी आजच्या आजच धुवून टाकणार आहे तो हाताबरोबर, कारण उद्या सकाळी ना मला कंटाळा येतो. तर कारण उद्या शनिवार आहे, उद्या त्यांच्या सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही दोघं उद्या आरामात सुटतो. तर इथे मी हा कपडा ओला करून घेतलेला आहे. इथं आहे लायडर, त्याच्यावरती पटापट चढून वगैरे हा जो पंखा आहे व्यवस्थित ती पुसून घेते. खरं म्हणजे ना, हे जे दोन्ही पंखे आहेत ना, या दोन्ही पंख्यांना अजिबात धूळ वगैरे नाही आहे. कारण आपण ना पंखा जेवढा म्हणजे जो जास्त पंखा चालतो त्याला जास्त धूळ असते. तर बेडरूममध्ये पंखा जास्त चालतो तर त्याला जास्त धूळ आहे. तर त्याला जास्त म्हणजे थोडं 1-2 म्हणजे कपडे, हा जो कपडा आहे मला 2-3 वेळा ह्या कपड्याने तो पंखा पुसून काढावा लागला. तर हे पटापट मी पुसून घेते. तर माझं तर सगळं म्हणजे सगळं जाळं पंखे वगैरे सगळे मी पुसून घेतलेले आहेत. नाणीसुद्धा क्लासवरून आलेला आहे. तर हे जे सोपे आहेत तर मी सोपे सगळे झटकून पुढे करून त्याच्या पाठीमागे खालचा सगळा भाग पुसून घेतलेला आहे. आता मला फक्त हे सगळं पुसून घ्यायचं आहे. आणि आता मी सोप्यावरचे सगळे जे ज्ञानेश खेळतो आहे, तर सोप्यावरची जे ज्या ही बेडशीट होत्या, तर हे बघा हे आणि हे उशांची कवरं आहेत. तर हे मी मशीनमध्ये टाकेल, बाकी मी हे हाताने धुवून टाकते. आणि इथे जो पडदा होता त्या साईडला मध्ये, तर तो सुद्धा काढले, तो मी भिजत ठेवलेला आहे. तर तो पडदा आणि हे जे व्हाईट कलरचं आहे ना, हे मी हाताने धुवेल. कारण काय होतं मशीनमध्ये ना त्याचं थोडं ना हलकं असं कलर लागतो याला, म्हणून मी मशीनमध्ये नाही टाकत, हे मी हाताने धुवेल, बाकी ते मशीनमध्ये लावेल. तर आता सगळं झालेलं आहे, फक्त मला लादी पुसायची आहे. आणि इथे त्याने चिंटू 2 हा मूवी बघतो आहे. कारण कसं माहिती आहे का, जर मी टी व्ही जर नाही लावलं तर हा ज्ञानेश ना अक्षरशः पूर्णपणे उड्या वगैरे मारेल. म्हणून मी तो एका जागी बसावा म्हणून मी इथे त्याला टी व्ही लावून दिलेला आहे. तर मला एवढा घाम फुटलेला आहे ना, आणि तुम्ही बघू शकता की आता 8:45 वाजलेले. मला असं वाटलं होतं की आता पाऊण तासच होऊन जाईल, पण नाही झालं. ठीक आहे, आता मी पटापट लादी वगैरे पुसून घेते. म्हणजे आज सगळी फायनली हे झालेलं आहे, साफसफाई झालेली आहे. आणि मला ना किचनमध्ये पण मी सगळं जाळ वगैरे काढलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की तुम्ही बघू शकता हा जो गॅस आहे, ही जी शेगडी आहे, तर ही शेगडी मला ना स्वच्छ क्लीन करायची आहे. तुम्ही बघू शकता बघा, इथे सगळं असं तेलकटाचे सगळे थर आहेत. तर मला ही शेगडी घासायची, ओटा पण घासायचं आहे. बघा इथे सगळं तेलकटाचं थर आहे. आता इथे वाटा
पाटा आणि वरवंट आहेत. हे मी इथून अजिबात हलवणार नाही. मी फक्त काय करणार आहे माहिती आहे का, घासणीला साबण घेऊन घासणार आहे आणि ओल्या कपड्याने 2दा पुसणार आहे आणि तिसऱ्यांदा एका सुक्या कपड्याने पुसून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हा ओटा क्लीन करून घेणार आहे. आणि गॅस तर मी आधी पटापट लादी वगैरे पुसून घेते. तर मी मशीनमध्ये कवरं आणि बेडशीट ॲड केलेले आहे आणि जी बेडरूममध्ये जी बेड होतं त्या बेडवरची सुद्धा मी जी चादर आहे ते मी यामध्ये ॲड केलेली, ती खाली आहे, बुडाला आहे. तर आता मी मशीन लावते. तर इथे मी डिटर्जंट पावडर पण ॲड केलेली आहे. हात काढ ज्ञानेश. आता तुला चालू करायची आहे का? व्हेरी गुड. ज्ञानेशने इथे मशीन पण चालू केलं. तर मी आता हा जो गॅस आहे म्हणजे शेगडी आहे स्वच्छ क्लीन करणार आहे. तर इथे मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. घासणीला पूर्णपणे असं हे लावून घेतलेलं आहे. ही घासणी म्हणजे या घासणी पूर्ण ही शेगडी आणि हे पूर्ण मी घासून घेणार आहे अशा पद्धतीने. तर मी पूर्ण घासून घेतलेलं आहे या साईडून पूर्ण वगैरे आणि खालूनसुद्धा घ्यासच्या खालीसुद्धा मी पूर्ण घासून घेतलेलं आहे. आता मी ते हा ओला कपडा घेतलेला आहे त्याच्याने पूर्णपणे 3 ते 4 वेळा मी पूर्ण असं ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे आणि शेवटी सुक्या कपड्याने पुसून अशा प्रकारे मी गॅस आणि हा जो म्हणजे सी शेगडी आहे, शेगडी आणि ओटा अशा पद्धतीने पूर्णपणे क्लीन करून घ्यायची. आणि मी नेहमी ना कधीही समजा मला खूप कमी वेळ असेल तर मग मी अशा पद्धतीनेच ओटा आणि गॅस म्हणजे ओटा आणि ही जी शेगडी आहे तर अशा पद्धतीने क्लीन करून घेते. तर मी कालचा व्हिडिओ एंड नव्हता केला तर मी आता कालचा व्हिडिओ एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.